तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 2 याच्यामध्ये जो आपला प्रश्न क्रमांक 6 आहे त्रिकोणमिती, तर त्याच्यातला संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यातले पहिले जे 1 ते 4 प्रश्न आहेत, तर ते आपले मागच्या व्हिडिओमध्ये झाले होते. 1 ते 4 प्रश्न पहिले. तर त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये 1 ते 4 प्रश्नांची. आता या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 5 मध्ये पूर्ण 1 ते 10 उदाहरणं आहेत, सिद्ध करा याच्यामध्ये. तर ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सिद्ध करायचे प्रश्न सोडवताना हे आधी लक्षात घ्या की या पहिल्या उदाहरणामध्ये ती जी आहे ती डावी बाजू आहे. ओके, आणि इकडे जी आहे ती काय आहे, उजवी बाजू. म्हणजे ही डावी आणि ही उजवी बाजू. तर सिद्ध करायचं म्हणजे काय दाखवायचं आपल्याला, डावी आणि उजवी बाजू दोन्ही पण काय दाखवायचे, समान. तर हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. आता पहिल्या उदाहरणामध्ये बघा, सुरुवात करूया डाव्या बाजूपासून. डावी बाजू काय दिलेली आहे पहिल्या उदाहरणात, सेक थिटा 1 वजा साइन थिटा. ओके, परत सेक थिटा अधिक टॅन थिटा. ही दिलेली डावी बाजू इथे लिहायची. ती लिहिल्यानंतर बघा, प्रत्येकासाठी आपण सूत्र वापरायचं सेक थिटा. तर सेक थिटासाठी काय आहे, 1 छेद कॉस थिटा. 1 छेद कॉस थिटा हा जो आहे तो तसाच लिहायचा आहे. म्हणजे 1 वजा साइन थिटा, याच्यामध्ये काही बदल करायचा नाही. परत इथे सेक थिटा परत काय वापरणार, 1 छेद कॉस थिटा अधिक टॅन थिटाच्या बाबतीत काय लिहिता येईल, सूत्रच आहेत त्याचे, साइन थिटा छेद कॉस थिटा, हे त्याचं सूत्र आहे. आता इथे बघितलं तर 1 मध्ये काही नाही म्हणजे गुणिले असणार. 1 गुणिले हा कंस म्हणजे आहे तोच येणार 1 वजा साइन थिटा, आणि खाली आहे तसं कॉस थिटा. तसं इथे इकडच्या याच्यामध्ये कंसामध्ये बेरीज करायचे, छेद समान आहे त्यामुळे तिरकस गुणाकार करायची गरज नाही. फक्त छेद समान असेल तर एकच लिहा, कॉस थिटा, आणि इकडे काय राहणार, 1 अधिक साइन थिटा. ओके, तर आता इथे आधी छेदातला बघूया गुणाकार, कॉस थिटा गुणिले कॉस थिटा. छेदात काय होणार, कॉस गुणिले कॉस, कॉस वर्ग थिटा, कारण 2 वेळा गुणाकार, हे मध्ये दोन्ही कंसांच्या मध्ये काही चिन्ह नाही, याचा अर्थ ते गुणाकार आहेत. ओके, तर कॉस वर्ग थिटा हे झालं. तसं हे वरचे दोन कंस एकत्र करा, म्हणजे कुठला, 1 वजा साइन थिटा पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये 1 अधिक साइन थिटा. याच्यात आपण कुठलं सूत्र वापरणार, तर एका कंसामध्ये ए वजा बी असेल आणि दुसऱ्या कंसामध्ये ए अधिक बी. जसं की इथं ए वजा बी आणि ए अधिक बी आहे, तर उत्तर काय येणार, ए वर्ग वजा बी वर्ग येणार. ए कोण आहे, 1, तर 1चा वर्ग, 1चा वर्ग किती येणार, 1च येणार. हवं तर 1 वर्ग असं एखाद्या पुढच्या स्टेपला तरी सुद्धा उत्तर किती येणार, 1चा वर्ग 1, आणि दुसरं बी कोण आहे, साइन थिटा, साइन वर्ग थिटा, छेदात आहे तसं हे कॉस वर्ग थिटा. ओके, आता हे आपल्याला सूत्र माहिती आहे कुठलं, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. म्हणून या साइन वर्ग थिटाला इकडे आणा, 1 वजा साइन वर्ग थिटा बरोबर, तिकडे नेलं तर इथं कोण राहणार, फक्त कॉस वर्ग थिटा. म्हणजे 1 वजा साइन वर्ग थिटाचं उत्तर काय येणार, कॉस वर्ग थिटा, आणि छेदात पण किती आहे, कॉस वर्ग थिटा. जर अंशात आणि छेदात त्याच संख्या असतील तर ते एकमेकाला कॅन्सल होणार. म्हणजे कॉस वर्ग थिटाला कॉस वर्ग थिटा कॅन्सल होणार, आणि काही नाही म्हणजे किती राहणार तिथे, 1. जसं आपण हे करतो 5 1 5, 1 राहतं तसं. ओके, तसं हे 1 राहणार. म्हणजे डावी बाजू किती आली, जस्ट मिनिट, डावी बाजू बरोबर 1. आता उदाहरणामध्ये बघा, उजवी बाजू पण किती आहे, तर उजवी बाजू सुद्धा किती आहे, 1 आहे. सॉरी, उजवी बाजू बरोबर 1. म्हणजे थोडक्यात काय आलेलं आहे, डावी बाजू बरोबर उजवी बाजू. आणि म्हणून जे दिलेलं उदाहरण आहे ते इथं परत एकदा लिहा, डावी आणि उजवी बाजू दोन्ही लिहा, मध्ये बरोबर चिन्ह पण लिहा त्याच्यात. हे सिद्ध झाले, उदाहरण आहे तसं लिहून खाली काय वाक्य लिहायचं, की आपण डावी बाजू बरोबर उजवी बाजू दाखवली, त्यामुळे जे सिद्ध करायचं आहे ते सिद्ध, दोन्ही बाजू समान झालेल्या आहेत. उदाहरण क्रमांक 2 मध्ये डावी बाजू आहे सेक थिटा अधिक टॅन थिटा 1 वजा साइन थिटा, ही आपली काय आहे, डावी बाजू आहे. आणि उजवी बाजू किती आहे, कॉस थिटा. तर आपल्याला काय दाखवायचं, हे दोन्ही समान दाखवायचं, म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे सिद्ध करायचं. त्याच्यामध्ये सुरुवात करताना आपण डाव्या बाजूपासून करूया. डावी बाजू बरोबर सेक थिटा अधिक टॅन थिटा, ही डावी बाजू आपण लिहिली. त्याच्यानंतर प्रत्येकासाठी सूत्र वापरूया. सेक थिटा
तर सूत्र काय, 1 छेद कॉस थिटा, ते इथं वापरायचं, अधिक, आणि इकडे एक राहिला सॉरी सेक थिटा टॅन थिटा, आणि हे एक राहिलं आपलं 1 वजा साइन थिटा, हे पण लिहिलं 1 वजा साइन थिटा, ही डावी बाजू आहे पूर्ण आपली. त्यातलं काय केलं मी, सेक थिटाचं सूत्र काय लिहिलं, 1 छेद कॉस थिटा, तसं टॅन थिटाचं आधी वापरलं तसं साइन थिटा छेद कॉस थिटा, आणि मग पुढचा कंस 1 वजा साइन थिटा. आता इथे ऑलरेडी छेद समान आहे, कॉस थिटा म्हणजे छेद समान आहे. छेद समान असेल तर तो एकदाच लिहा, अंशांची बेरीज करा, म्हणजे कोणाची बेरीज, 1 अधिक साइन थिटा. ओके, आणि त्याला लागूनच हा पुढचा कंस आहे, 1 वजा साइन थिटा, हा कंस इथे लिहा. सगळ्याचा छेद काय असणार आहे, कॉस थिटाच असणार आहे. आता इथे इथे परत मगाशी वरती जे वापरलं ते सूत्र वापरूया. पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी, ए वजा बी, याचं सुद्धा उत्तर काय येणार आहे, ए वर्ग वजा बी वर्ग, म्हणजे ए अधिक बी, ए वजा बी. ए चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग, 1 चा वर्ग किती येणार, 1च येणार, आणि हा साइनचा वर्ग म्हणजे साइन वर्ग थिटा छेद कॉस थिटा. आता जसं आपण वरती बघितलं तसं इथं डायरेक्ट लिहा, 1 वजा साइन वर्ग थिटा, हे सूत्र पाठच करून ठेवा. 1 वजा साइन वर्ग थिटा बरोबर कॉस वर्ग थिटा, तर याची किंमत लिहा, 1 वजा साइन वर्ग थिटा बरोबर कॉस वर्ग थिटा छेद कॉस थिटा. आता कॉस वर्ग म्हणजे काय, किती वेळा गुणाकार, कॉस थिटा गुणिले कॉस थिटा, आणि छेदात एकच आहे कॉस थिटा, तर तो आहे तसा. म्हणजे एकाला एक काय होणार, कॅन्सल होणार. म्हणजे थोडक्यात डावी बाजू सोपं रूप देऊन काय आलं आपलं, कॉस थिटा, आणि उजवी बाजू बघा, उजवी बाजू बरोबर ती सुद्धा आपल्याला प्रश्नात काय दिलेली आहे, कॉस थिटा, म्हणजे दोन्ही काय आले समान, म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलेली आहे. आणि म्हणून ते उदाहरण परत एकदा लिहून काढा, दोन्ही बाजू समान आल्यामुळे काय झालं, हे जे उदाहरण दिलेलं आहे ते लिहून काढा, हे सिद्ध झाले. असं तिथे शेवटचं वाक्य लिहा. आपण उदाहरण क्रमांक 3 मध्ये डावी बाजू काय दिलेली आहे आपल्याला, सेक वर्ग थिटा अधिक कोसेक वर्ग थिटा, आणि ते काय दाखवायचंय, सेक वर्ग थिटा गुणिले कोसेक वर्ग थिटा, या दोन बाजू एकमेकाला काय दाखवायचे, समान दाखवायचे. म्हणजे डाव्या बाजूपासून सुरुवात करूया. डावी बाजू बरोबर काय दिलेलं आहे, सेक वर्ग थिटा अधिक कोसेक वर्ग थिटा. आता इथे सेक वर्ग थिटा, सेक कुणाच्या उलट आहे, तर कॉसच्या, म्हणजे त्याचं काय लिहिणार, 1 छेद कॉस वर्ग थिटा. ओके, तर हे लिहा सूत्र कुणाचं, सेक थिटाच. ओके, सेक वर्ग थिटाचं काय लिहिलं आपण सूत्र, तर 1 छेद कॉस वर्ग थिटा, हा कॉस वर्ग थिटा आहे. तसं कोसेकचं काय लिहिता येईल, कोसेक कोणाचा गुणाकार व्यस्त आहे त्याच्यात, तर तो आहे कोसेक कोणाचा, साइनचा, म्हणजे 1 छेद साइन वर्ग थिटा. कारण ह्या दोन्हींना कारण काय, तर सेक थिटा बरोबर 1 छेद कॉस थिटा, आणि कोसेक थिटा म्हणजे 1 छेद साइन थिटा. तिथं वर्ग असल्यामुळे आपण काय केलं, वर्ग लिहिलं, एवढंच. आता इथे बघा, इथे जर आपल्याला हे सोडवायचं असेल तर छेद वेगवेगळा, इथं कॉस वर्ग थिटा आहे आणि इकडे साइन वर्ग थिटा आहे, तर छेद समान करण्यासाठी काय करायचं, तिरकस गुणाकार, म्हणजे 1 गुणिले साइन वर्ग थिटा, कुठल्याही संख्येला 1 न गुणलं तेच येणार, 1 गुणिले साइन वर्ग थिटा म्हणजे साइन वर्ग थिटा, अधिक 1 गुणिले कॉस वर्ग थिटा, म्हणजे काय आहे ना, कॉस वर्ग थिटा, आणि छेदात कॉस वर्ग थिटा अधिक सॉरी छेदात छेदांचा गुणाकार, म्हणजे कॉस वर्ग थिटा गुणिले साइन वर्ग थिटा. आता हे सूत्र आपल्याला माहितीच आहे, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा किती येतं उत्तर, 1. त्यामुळे त्याची किंमत इथे लिहिली, साइन वर्ग अधिक कॉस वर्ग बरोबर 1, आणि छेदात आहे तसं कॉस वर्ग थिटा डॉट गुणिलेल्या यामध्ये साइन वर्ग थिटा, छेद आहे तसं. ओके, आता 1 ला तुम्ही काय करू शकता, असंही लिहू शकता, 1 गुणिले 1, शेवटी उत्तर 1च येणार, 1 गुणिले 1, आणि मग 2 पार्ट याचे सेपरेट करा, हा एक पार्ट, म्हणजे हा पार्ट कुठला, 1 छेद कॉस वर्ग थिटा मध्ये गुणिले अंश आणि छेदात दोन्हीकडे, आणि मग राहिलेला पार्ट हा वेगळा लिहा, 1 छेद साइन वर्ग थिटा. आता परत उलट वापरायचं, 1 छेद कॉस वर्ग थिटा म्हणजे 1 छेद कॉस म्हणजे सेक, आणि 1 छेद साइन म्हणजे कोसेक, तर लिहा इथे 1 छेद कॉस वर्ग म्हणजे
याच्यामध्ये येणार सेक वर्ग थीटा गुणिले 1/sin वर्ग म्हणजे कोसेक वर्ग थीटा. आपल्याला कसं पाहिजे, ह्याच पद्धतीने पाहिजे, सेक वर्ग थीटा गुणिले कोसेक वर्ग थीटा. तर हे उत्तर आपल्याला मिळून जाईल. म्हणजे ही आपली डावी बाजू आली. ओके, आणि उजवी बाजू पण तीच दिली आहे. आता आपण बघितलं उजव्या बाजूला उत्तर तेच आहे. उजवी बाजू बरोबर सेक वर्ग थीटा गुणिले कोसेक वर्ग थीटा. ओके, म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू. डावी बाजू बरोबर काय आली, उजवी बाजू. आणि म्हणून उदाहरण परत एकदा खाली लिहा, लिहून काढा आणि वाक्य काय लिहा, हे सिद्ध झाले. ओके, तर पहिले 3 प्रश्न झाले. आता चौथा बघूया आपण. तर आता उदाहरण क्रमांक 4 बघूया. उदाहरण क्रमांक 4 मध्ये कॉट वर्ग थीटा वजा टॅन वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा वजा सेक वर्ग थीटा. तर डावी बाजू बरोबर काय दाखवायचे, उजवी बाजू. हे दोन्ही समान दाखवायचे. तर पहिल्यांदा इथे लिहूया आपण डावी बाजू. डाव्या बाजूला कॉट वर्ग थीटा वजा टॅन वर्ग थीटा हे लिहिलं, डाव्या बाजूला लिहिलं आपण. आता इथे आपण 2 सूत्र वापरणार आहोत. इथे 1 अधिक, सगळ्यात पहिल्यांदा हे सूत्र वापरूया, 1 अधिक कॉट वर्ग थीटा किंवा 1 अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर जस्ट मिनिट कोसेक वर्ग थीटा. हे सूत्र आहे. 1 अधिक कॉट वर्ग थीटाचं काय येणार आहे, कोसेक वर्ग थीटा. म्हणून 1 वजा कॉट वर्ग थीटाची किंमत काय येणार, हा अधिक 1 या कोसेक कडे येऊन काय होईल, वजा होईल. म्हणजे कोसेक वर्ग थीटा वजा 1 हे त्याचं उत्तर येणार. तर थोडक्यात कॉट वर्ग थीटाचं उत्तर काय येईल, कोसेक वर्ग थीटा वजा 1 हे सूत्र तिथं येणार. तुम्ही डायरेक्ट हे सूत्र लिहिलं तरी चालेल. कॉट वर्ग थीटा बरोबर कारण देताना कोसेक वर्ग थीटा वजा 1. तसंच वजा टॅन वर्ग थीटाचा 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा. मग आता हा अधिक 1 इकडे येऊन काय होईल, वजा होईल. म्हणजे टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग असेल. तर सेक वर्ग थीटा अधिक 1 काय झाला, वजा. म्हणजे थोडक्यात टॅन वर्ग थीटाची किंमत काय येणार, सेक वर्ग थीटा वजा 1. तर ही झाली आपली डाव्या बाजूच्या 2 सूत्र इथं वापरली. हे पहिलं सूत्र आणि हे दुसरं सूत्र. हे लिहिलं तरी चालेल, दुसरं आहे. ही 2 सूत्र इथं आपल्याला लागली. आता हे थोडस सोपं रूप देऊया याला. कोसेक वर्ग थीटा आहे तसल्या वजा 1. आता हा वजा आतली सगळी चिन्ह बदलणार. म्हणजे इथे वजा सेक वर्ग थीटा येईल आणि परत हा वजा आणि इथला वजा, वजा वजा काय होणार, दोन्ही अधिक, अधिक 1. चिन्ह बदलणार. याचं होणार, इथलं मूळचं अधिक आहे ते बदलून काय होणार, वजा, आणि या वजाचं बदलून अधिक. कारण हे बाहेरचं जे वजा चिन्ह आहे ते कंसातले दोन्ही चिन्ह बदलणार. मग काय राहणार बघा, वजा 1 ला 1 वजा 1 अधिक 1, वजा 1 ला अधिक 1 कॅन्सल होणार आणि काय राहणार, कोसेक वर्ग थीटा वजा काय राहिला पुढचा, सेक वर्ग थीटा. म्हणून ही आपली आली होती डावी बाजू. आपण सुरुवात केली होती इकडं. तर डावी बाजू आणि आता उजवी बाजू, ते एक लिहूया. उजवी बाजू बघा, तेही लिहूया. डावी बाजू ही उजवी बाजू. उजवी बाजू पण काय आहे बघा, तर तीच आहे, कोसेक वर्ग वजा सेक वर्ग. कोसेक वर्ग थीटा वजा सेक वर्ग थीटा. म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू. डावी बाजू आणि उजवी बाजू काय आले, दोन्ही पण समान आलेले आहेत. आणि म्हणून उदाहरण परत एकदा इथे लिहा, जे दिलेलं आहे आणि खाली लिहा, हे सिद्ध झाले. असं खाली लिहायचं, हे सिद्ध झाले. कारण दोन्ही बाजू आपण एकमेकाला समान दाखवतो. आता उदाहरण क्रमांक 5 बघूया. उदाहरण क्रमांक 5 मध्ये टॅनचा चौथा घात थीटा अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर काय दाखवायचं आहे, सेकचा चौथा घात थीटा वजा सेक वर्ग थीटा. तर हे आपल्याला दाखवायचं आहे. तर त्यासाठी आपण काय दाखवणार, डावी बाजू बरोबर उजवी बाजू. तर मग सुरुवात करताना डाव्या बाजूकडून सुरुवात करूया. डावी बाजू बरोबर काय दिलेले आहे बघा आपल्याला, टॅनचा चौथा घात थीटा अधिक टॅन वर्ग थीटा. तर हे आपल्याला दिलेलं आहे डावी बाजू. आता इथे टॅनचा चौथा घात कसं लिहिता येईल, तर समजा ए चा घातांक असा 4 असेल, तर आपण लिहिताना कसं लिहू शकतो,
दुसऱ्या घाताचा परत दुसरा घात, 2 गुणिले 2 किती येणार? 4. तसं इथं टॅन वर्ग थिटाचा परत काय करायचा? वर्ग, म्हणजेच कितवा घात आहे तो? चौथा घात. ओके, तर ते टॅन वर्ग थिटाचा काय लिहायचा? वर्ग. पुढचं अधिक टॅन वर्ग थिटा. आता याच्यातून आपण काय करूया? टॅन वर्ग थिटा म्हणजे किती वेळा गुणाकार त्याचा? 2 वेळा गुणाकार, म्हणजे टॅन वर्ग थिटा गुणिले टॅन वर्ग थिटा, 2 वेळा गुणाकार. ओके, अधिक पुढचं काय आहे? टॅन वर्ग थिटा. आता याच्यातून जर आपण हा टॅन वर्ग थिटा सामायिक काढला, म्हणजे बाजूला लिहिला टॅन वर्ग थिटा बरोबर, तर काय राहील? इथे कोण राहील? टॅन वर्ग थिटा. एक राहणार, एक सामायिक घेतला, एक राहिला, म्हणजे कोण राहणार? टॅन वर्ग थिटा राहिला. आता इथला टॅन वर्ग थिटा आपण सामायिक काढला इथे. ओके, त्यामुळे तिथलं पूर्ण सामायिक काढल्यावर काय राहिला? टॅन वर्ग थिटा. आता हे लक्षात ठेवा, 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर काय येतं? सेक वर्ग थिटा. हे उत्तर येतं. 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. त्यामुळे या कंसाचं उत्तर काय येणार? 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. हे या कंसाचं उत्तर आहे. आणि म्हणून आता समजा हा अधिक 1 इकडे येऊन वजा होईल, तर टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा वजा 1. अधिक 1 काय झालं? पलीकडे येऊन वजा झालं. थोडक्यात मग टॅन वर्ग थिटाची किंमत काय होईल? सेक वर्ग थिटा वजा 1 बरोबर. तर ही पण किंमत ठेवली आपण, ही दोन्ही सूत्र वापरली. आता सेक वर्ग थिटाने आत मल्टी म्हणजे गुणाकार करा, सेक वर्ग थिटा गुणिले सेक वर्ग थिटा. ओके, तर या दोन्हीला गुणलं आपण, सेक वर्ग थिटाला पहिल्याला गुणलं, आता 1 ला पण गुणूया, वजा 1 गुणिले सेक वर्ग थिटा. आता इथे बघा, यांचा गुणाकार आहे, गुणाकार म्हणजे घातांकांची बेरीज, तर 2 अधिक 2 किती येणार? 4 सेकचा चौथा घात थिटा वजा 1 गुणिले जे काही कराल तेच येणार, म्हणजे काय येणार? सेक वर्ग थिटा. तर ही काय आली आपली दिलेली डावी बाजू. ओके, म्हणून उजवी बाजू बघा तीच आलेली आहे. तर उजवी बाजू सुद्धा आपल्याला काय दिलेली आहे? तर इथे सेकचा चौथा घात थिटा वजा सेक वर्ग थिटा, म्हणजे थोडक्यात काय आलेलं आहे? डावी बाजू बरोबर उजवी बाजू. तर हे दोन्ही काय दिलेलं आहे? म्हणजे समान आलेलं आहे आपल्याला. आणि म्हणून उदाहरण परत एकदा लिहा आणि खाली लिहा, हे सिद्ध झाले. ओके, हे सिद्ध झाले असं लिहा. उदाहरण परत एकदा लिहू, डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलेली. तर आता आपण उदाहरण क्रमांक 6 बघूया. उदाहरण क्रमांक 6 मध्ये 1 वजा 1 छेद साइन थिटा अधिक 1 छेद 1 अधिक साइन थिटा, ही जी बाजू आहे आपल्याला डावी बाजू बरोबर काय दाखवायची आहे? उजवी बाजू. तर हे सोडवत असताना आपण सुरुवात करताना कुठून करूया? तर पहिल्यांदा डाव्या बाजूकडून करूया, म्हणजे इथे असं लिहूया, डावी बाजू बरोबर. तर डाव्या बाजूला काय काय दिलेलं आहे आपल्याला? तर ही बाजू 1 छेद 1 वजा साइन थिटा अधिक 1 छेद, याच्यामध्ये जस्ट मिनिट, 1 छेद 1 अधिक साइन थिटा. तर ही आपल्याला दिलेली आहे डावी बाजू. आता डाव्या बाजूमध्ये आपल्याला हे सिद्ध करायचंच आहे, पण इथं पहिल्यांदा बघितलं आपण, तर इथे पहिल्यांदा इथे वजा 1 वजा साइन थिटा आणि इथे काय? 1 अधिक साइन थिटा. त्यामुळे छेद समान नाही आहे, तर छेद समान करण्यासाठी काय करायचं? तिरकस गुणाकार करायचा, म्हणजे 1 गुणिले इकडचा तिरकस गुणाकार काय येणार? 1 अधिक साइन थिटा. हा पहिला आला, 1 गुणिले 1 अधिक साइन थिटा अधिक परत इकडचा 1 गुणिले 1 वजा साइन थिटा. ओके, तर पहिला तिरकस गुणाकार काय? 1 गुणिले 1 अधिक साइन थिटा, हा इकडचा, आणि दुसरा 1 गुणिले 1 वजा साइन थिटा, आणि छेदात मग छेदांचा गुणाकार करायचा. छेद कुठले कुठले आहेत? तर पहिला छेद आहे 1 वजा साइन थिटा, आणि दुसरा गुणाकार म्हणजे 2 कंस फक्त समोरासमोर, मध्ये गुणिले असं वेगळं लिहायची गरज नाही. छेदात छेदांचा गुणाकार म्हणजे अंशात तिरकस गुणाकार, आणि छेदात जे दोन्ही छेद आहेत त्यांचा गुणाकार करायचा. आता कुठल्याही याला 1 ने गुणलं तर उत्तर तेच येणार, म्हणजे आहे हेच येणार, 1 अधिक साइन थिटा अधिक 1 वजा साइन थिटा. 1 ने गुणल्यामुळे कंसातलंच उत्तर येणार. आता खाली जर आपण बघितलं इथे, तर इथे आपण एक सूत्र वापरूया. पहिल्या कंसात जसं इथं ए वजा बी आहे आणि दुसऱ्या ए अधिक बी, तर त्याचं उत्तर काय येतं? ए वर्ग अधिक बी वर्ग, हे उत्तर येतं त्याचं. म्हणजे ह्या स्टेपचं उत्तर काय येणार? इथे ए चा वर्ग, ए कोण आहे इथं? 1,
आणि बी कोण आहे साइन थिटा, म्हणजे 1चा वर्ग. एकचा वर्ग किती येणार आहे तसं एकच येणार. त्यामुळे डायरेक्ट लिहा इथे 1 लिहा. 1चा वर्ग 1 वजा साइन थिटाचा वर्ग म्हणजे साइन वर्ग थिटा. हे आलं बीचा वर्ग. आता इथे जर आपण बघितलं अधिक साइन थिटा आणि वजा साइन थिटा हे एकमेकाला काय होतील कॅन्सल, कारण चिन्ह त्यांची वेगवेगळी आहे. अधिक साइन थिटाला वजा साइन थिटा कॅन्सल होईल आणि काय राहील मग 1 अधिक 1 किती येणार 2 येणार. आता हे आपल्याला सूत्र माहिती आहे की साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1, म्हणून 1 वजा कॉस वर्ग थिटा म्हणजे हा अधिक कॉस वर्ग थिटा इकडे येऊन वजा झाला, इकडे कोण राहणार आहे साइन वर्ग थिटा. म्हणजे थोडक्यात किंवा इथे सॉरी इथे आपल्याला असं घ्यावं लागेल, जस्ट मिनिट. इथे साइन वर्ग थिटाला पलीकडे पाठवूया, हा इकडे 1 वजा साइन वर्ग थिटा, जस्ट मिनिट, 1 वजा साइन वर्ग थिटा बरोबर कोण राहणार कॉस वर्ग थिटा. त्यामुळे 1 वजा साइन वर्ग थिटाचं उत्तर काय येणार कॉस वर्ग थिटा. मग आता 2 छेद कॉस वर्ग थिटा. ओके, तर 2 बाजूला करूया, 1 छेद कॉस थिटा असं लिहूया आणि वर्ग आहे तो असं वरती वर्ग लिहूया. 1 छेद कॉस थिटाचं उत्तर काय येतं नेमकं, तर हे माहिती असलं पाहिजे तुम्हाला. 1 छेद कॉस थिटा म्हणजे सेक थिटा, इथल्या सेक थिटा त्याचा वर्ग, म्हणजेच काय लिहू शकतो आपण 2 सेक वर्ग थिटा. हे उत्तर आपलं आलेलं आहे. म्हणजे ही आपली काय झाली डावी बाजू, त्याला सोपं रूप दिलं आपण, आणि उजवी बाजू सुद्धा बघा हीच आहे 2 सेक वर्ग थिटा. इथे लिहूया उजवी बाजू पण तीच आहे 2 सेक वर्ग थिटा, म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू. आणि उदाहरण इथे लिहायचं परत एकदा आणि खाली लिहायचं हे सिद्ध झाले, हे सिद्ध झाले असं लिहायचं तिथे. तर आता उदाहरण क्रमांक 7 बघूया. उदाहरण क्रमांक 7 मध्ये सेक एक्स जो आहे त्याचा 6वा घात आहे वजा टॅन एक्सचा 6वा घात. हे किती दाखवायचं आपल्याला 1 अधिक 3 सेक एक्स वर्ग गुणिले टॅन एक्स वर्ग, इतकं दाखवायचं आहे आपल्याला. तर हे कसं सोडवणार आपण, तर सुरुवातीला डाव्या बाजूपासून आपण सुरुवात करूया. डावी बाजू बरोबर, आता डाव्या बाजूमध्ये काय दिलंय तर सेक एक्सचा 6वा घात वजा टॅन एक्सचा सुद्धा कितवा घात आहे 6वा घात. तर हे सुरुवातीला लिहिलं आपण. तर हे लिहिल्यानंतर याच्यामध्ये फक्त जो पहिला भाग आहे म्हणजे हा, तर याचा घातांक किती आहे 6 आहे, पुढचा पण 6 आहे घातांक, फक्त याच्यात आपल्याला बदल करायचा आहे. तर हे कसं लिहिणार बघा आपण इथे लिहिताना, हे लिहूया आपण सेक वर्ग, हे असं लिहूया सेक वर्ग एक्स आणि परत त्याचा घन. म्हणजे समजा एखादी संख्या आहे ए, त्याचा घातांक 6 असेल, तुम्ही कसं लिहू शकता पहिला वर्ग लिहा मग घन लिहा, कारण 2 गुणिले 3 किती येणार आहे परत 6, म्हणजे 6 या घातांकाची तुम्ही कशी फोड करू शकता 2 गुणिले 3 अशी पण फोड करू शकता आणि तो घातांक सेपरेट लिहू शकता असं. त्यामुळे इथं काय करायचं 6चे 2 भाग करायचे, वर्ग आणि घन, 2 गुणिले 3 6 येणार. पुढचा आहे तसा ठेवा, म्हणजे पुढचा जो आहे तो वजा टॅन एक्सचा 6वा घात. आता इथे आपल्याला हे सूत्र माहिती पाहिजे, 1 अधिक टॅन वर्ग एक्स असेल तर त्याचं उत्तर काय येतं सेक वर्ग एक्स. म्हणजे थोडक्यात सेक वर्ग एक्स ची किंमत काय आहे तर 1 अधिक टॅन वर्ग एक्स ही त्याची किंमत येईल, आणि त्याचा काय आहे इथे घन आहे ना इथे, त्यामुळे इथे घन लिहिूया वजा टॅन एक्सचा 6वा घात. आता पुढे इकडे इथे आता आपण ए अधिक बी कंसाचा घन हे सूत्र वापरूया. ए अधिक बी कंसाचा घन असेल तर उत्तर काय येतं ए घन अधिक 3a वर्ग बी अधिक 3a बी वर्ग अधिक बी चा घन. तर हे सूत्र इथं वापरूया. आता इथं ए कोण आहे तर 1 आहे आणि बी कोण आहे हा. तर पहिल्यांदा सूत्रानुसार काय येणार ए चा घन म्हणजे 1 चा घन किती येणार 1च येणार. ओके, अधिक 3 गुणिले किंवा लिहा असं 1 चा घन 3 गुणिले ए वर्ग, ए वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग 1 चा वर्ग, बी बी आहे तसा म्हणजे टॅन वर्ग एक्स हा आहे तसा, अधिक परत 3 लिहायचं 3 गुणिले ए वर्ग म्हणजे 1 चा वर्ग, सॉरी ए आहे तसा आता इथे म्हणजे 1 आहे तसा, आणि बी चा वर्ग म्हणजे हा जो आहे टॅन वर्ग, टॅन वर्ग जो आहे त्याचा घन, टॅन वर्ग एक्स जो आहे त्याचा परत एकदा वर्ग. ते लिहिल्यानंतर परत
अधिक बीचा घन. बीचा घन म्हणजे टॅन वर्ग जो आहे, टॅन वर्ग एक्स, त्याचा घन करायचा. बीचा घन म्हणजे शेवटी याचा घन, आणि शेवटी आपलं हे इथं राहिलेलं आहे, ते आहे तसं, वजा टॅन एक्सचा 6वा घात. म्हणजे हे सूत्र वापरलं आणि शेवटी हे लिहिलं वजा, जे आपल्या उदाहरणात आहे ते. आता याला आणखीन सोपं रूप दिलं. एकचा घन 1 येणार, ओके, अधिक 3 गुणिले 1चा वर्ग 1च, 3 1 3, आणि हे किती येणार 3 टॅन वर्ग एक्स, हा पुढचा 3 टॅन वर्ग एक्स. इथं सुद्धा 3 1 3 वजा अधिक 3 3 1 3, आणि कोण आहे तो टॅन वर्ग एक्स, त्याचा परत एक वर्ग आहे बघा इथे, इथला घातांक बघा, परत काय आहे त्याचा वर्ग आहे, तो फार महत्वाचा आहे. वर्ग परत. आता इथे जर पुढे बघितलं आपण, अधिक याचं उत्तर 2 आणि 3 घातांक आहे, बेत्रिक किती येणार 6, टॅन एक्सचा 6वा घात अधिक, आणि हा काय आहे पुढचा वजा टॅन एक्सचा, म्हणजे हा लिहिला शेवट. एक आपला सूत्रातला आला विस्तार करून, आणि एक हा आला. आता याच्यात आणखीन काय होणार सोपं रूप करायचं झालं तर इथे अधिक टॅन एक्सचा 6वा घात आणि वजा टॅन एक्सचा 6वा घात हे एकमेकाला कॅन्सल होतील, म्हणजे हे उदाहरणात एवढा भाग कट होईल. परत एक अधिक 3 सामायिक घेऊया, आणि टॅन वर्ग एक्स हा सुद्धा काय करूया आपण सामायिक घेऊया. टॅन वर्ग एक्स सामायिक घेतला, तर मग याच्यात काय काय राहील बघा. हा पूर्ण सामायिक घेतला 3 टॅन वर्ग एक्स, त्यामुळे 1 राहणार इथे. याच्यातला 3 सामायिक घेतला, आता टॅन वर्ग एक्सचा वर्ग आहे, 2 आणि 2 4 आहेत, त्यातले 2 सामायिक घेतले बघा. 3 तर बाहेर जाणारच, त्याच्या वर्गाचा वर्ग म्हणजे किती झाले, 2 आणि 2 4 झाले. त्यातले 2 टॅन वर्ग काय घेतले, म्हणजे 2 टॅन काय घेतले बाहेर घेतले, म्हणजे राहिले किती आतमध्ये, आणि एक टॅन वर्ग एक्स राहणार. हे लक्षात आलं पाहिजे. ओके, अधिक कारण ह्याचा वर्ग म्हणजे हे 2 आहे, त्यातला एकदा हा बाहेर घेतला इथे, म्हणजे इथे 1 राहणार. 1 अधिक पुढची स्टेप, 1 अधिक 3 टॅन वर्ग एक्स. आता 1 अधिक टॅन वर्ग एक्स याचं सूत्र काय येणार, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 1 अधिक टॅन वर्ग एक्सचं सूत्र काय येतं, सेक वर्ग एक्स. त्यामुळे इथे काय येणार सेक वर्ग एक्स. म्हणजे बघा, जी आपली उजवी बाजू आहे ते उत्तर आलंय की नाही. 1 अधिक 3 टॅन वर्ग एक्स, टॅन वर्ग एक्स असल्या, इथं गुणिले सेक वर्ग एक्स. 3 सेक वर्ग एक्स, पहिल्यांदा सेक वर्ग एक्स आहे, इथं असं लिहिया, थोडे मागे पुढे करूया, गुणाकारात चालू शकतं, म्हणजे हे असं लिहिया. 1 अधिक जसं सिद्धतेत पाहिजे 3, पहिला सेक वर्ग एक्स आहे, तर तो पहिल्यांदा लिहिया, गुणिले इकडे कोण राहणार आहे टॅन वर्ग एक्स. दोन्हीचा अर्थ तोच, गुणाकारात क्रम पहिला आणि दुसरा चेंज करू शकतो आपण. ही आली आपली डावी बाजू, आणि उजवी बाजू सुद्धा तीच आहे प्रश्नात दिलेली. 1 अधिक 3 सेक वर्ग एक्स गुणिले टॅन वर्ग एक्स. म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू, हे उदाहरण एकदा लिहून घ्यायचं खाली, आणि काय लिहायचं, हे सिद्ध झाले. ओके, हे सिद्ध झाले असं लिहायचं, दोन्ही बरोबर आले की बाजू. तर आता उदाहरण क्रमांक 8 बघूया. उदाहरण क्रमांक 8 मध्ये डावी बाजू आहे टॅन थिटा छेद सेक थिटा अधिक 1, आणि इकडे आहे सेक थिटा वजा 1 छेद टॅन थिटा. तर ह्या दोन्ही बाजू आपल्याला काय करायच्या, तर समान दाखवायचे आहेत. डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे दाखवायचं आहे. सुरुवात करताना आपण इथून करूया. डावी बाजू बरोबर, डावी बाजू काय दिलेली आहे आपल्याला, टॅन थिटा छेद सेक थिटा अधिक 1, ही डावी बाजू. आता याच्यात इथे आपण वरचा अंश आहे तसा लिहूया, टॅन थिटा छेद सेक थिटा अधिक 1, आणि इथे आता छेदात आपण काय करणार आहे, तर याच्या बरोबर उलट, म्हणजे सेक थिटा अधिक 1च्या ऐवजी काय घ्यायचं, तर वजा 1, सेक थिटा वजा 1 ने गुणायचं छेदात. आता छेदात गुणलं किंमत बदलू नये म्हणून अंशात सुद्धा गुणायचं, म्हणजे सेक थिटा वजा, जे तुम्ही छेदात केलं तेच वरती अंशात करायचं, म्हणजे किंमत किंवा दिलेलं उदाहरण आहे तसं राहतं. आता इथे वरती काय येणार, टॅन थिटा सेक थिटा वजा 1 यांचा गुणाकार आहे, म्हणजे असं लिहूया टॅन थिटा आणि त्याला लागून सेक थिटा वजा 1, मध्ये गुणिले लिहायची काही गरज नाही.
आता इथे आपण सूत्र कुठलं वापरणार, तर ए अधिक बी एका कंसामध्ये असेल आणि एका कंसामध्ये ए वजा बी असेल. ओके, हे सूत्र ए अधिक बी एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी असेल, तर काय येतं त्याचं उत्तर, ए वर्ग वजा बी वर्ग. आता इथे ए ची किंमत कोण आहे, सेक थीटा, आणि बी कोण आहे, 1. ओके, इथे लिहूया ते ए चा वर्ग म्हणजे सेक वर्ग थीटा आणि 1 चा वर्ग किती येणार, 1च येणार. त्यामुळे वरती अंश आहे तो लिहूया, टॅन थीटा सेक थीटा वजा 1 छेदात. आता इथे बघा आपल्याला हे सूत्र माहिती आहे, 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा. बरोबर, समजा आपण काय केलं, हा अधिक 1 याच्याकडे नेऊन वजा केला, तर इकडे काय राहील, सेक वर्ग थीटा वजा 1, वजा 1 पलीकडे गेला आणि इकडे कोण राहील मग, तर हा टॅन वर्ग थीटा. म्हणजे थोडक्यात सेक वर्ग वजा थीटा याचं उत्तर काय येणार आहे, सॉरी सेक वर्ग थीटा वजा 1 याचं उत्तर काय येणार, टॅन वर्ग थीटा. ओके, तर त्याचं उत्तर येणार आहे टॅन वर्ग थीटा. आता इथे एक टॅन थीटा अंशातला आणि एक टॅन थीटा छेदातला, वर्ग म्हणजे 2 आहे, त्यातला एक आपण काय केलं, कॅन्सल केला, तर खाली 1 राहणार. म्हणजे खाली कोण राहणार, वर्गच्या ऐवजी फक्त काय राहणार, टॅन थीटा, आणि वरती अंशात काय, एक टॅन थीटा होता तो गेला, फक्त कोण राहिलं, सेक थीटा वजा 1. ही आपली डावी बाजू आली सोपी रूपी. आता उजवी बाजू बघा, उजवी बाजू बरोबर प्रश्नामध्ये जर बघितलं तर सेक थीटा वजा 1 छेद टॅन थीटा. तर दोन्ही समान आलेले आहेत, डावी बाजू बरोबर उजवी बाजू. तर इथे लिहायचं डावी बाजू बरोबर उजवी बाजू, आणि म्हणून उदाहरण परत एकदा खाली लिहायचं आणि असं म्हणायचं, हे सिद्ध झाले किंवा सिद्ध केले आपण. ओके, हे उदाहरण तिथं परत लिहायचं शेवटी, सिद्ध झाले म्हणून लिहू शकता. इथे 8 झालं, तर पुढचा बघूया 9. उदाहरण क्रमांक 9 मध्ये टॅन घन थीटा वजा 1 छेद टॅन थीटा वजा 1 ही डावी बाजू आहे, आणि काय सिद्ध करायचं आपल्याला, ते बरोबर सेक वर्ग थीटा अधिक टॅन थीटा. तर हे सिद्ध करायचं आपल्याला. हे सिद्ध करत असताना आपण सुरुवात कुठून करणार, तर डाव्या बाजूकडून करणार. म्हणजे इथं असं लिहूया, डावी बाजू बरोबर, इथे बघा डावी बाजू काय दिलेली आहे, टॅन घन थीटा वजा 1. आता इथे एक तुम्हाला मी इथे लिहिणारा 1 चा घन. आता 1 चा घन किती येतो, 1 चा 3 वेळा गुणाकार म्हणजे तर 1च येणार आहे. त्यामुळे 1 ला आपण कसं लिहूया, 1 चा घन म्हणजे 1च येणार आहे. त्यामुळे लिहिताना आपण 1 घन लिहूया, कारण आपल्याला सूत्र वापरायचं. आता इथे हे आपण सूत्र वापरणार आहोत, आणि छेदामध्ये काय आहे, टॅन थीटा वजा 1. आता इथे इथे कुठलं सूत्र वापरणार आहे आपण, तर हे ए घन वजा बी घन असेल, तर त्याचं उत्तर काय येतं, पहिल्या कंसामध्ये ए वजा बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग. ओके, तर हे सूत्र वापरायचं. तसंच इथं आहे, इथं ए ची किंमत आहे टॅन थीटा आणि बी ची किंमत आहे 1, ते इथं वापरूया. म्हणजे कसं येणार, ते ए वजा बी म्हणजे टॅन थीटा वजा 1 परत ए वर्ग आहे इथे, म्हणजे टॅन वर्ग थीटा अधिक ए बी आहे. ए बी म्हणजे टॅन थीटा गुणिले 1, कुठल्याही संख्येला 1 ने गुणलं तेच येणार, अधिक टॅन थीटा अधिक बी चा वर्ग. बी चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग किती येणार, 1. तर अशा पद्धतीने लिहायचं. आणि छेदामध्ये जो आहे तो छेद टॅन थीटा वजा 1. आता अंशात आणि छेदात जर समान कंस असतील तर ते एकमेकाला काय करायचे, आपण कॅन्सल करायचे. म्हणजे टॅन थीटा 1 ला टॅन थीटा 1 चा कंस काय होईल, हा पूर्ण कॅन्सल होईल सगळं. मग राहिलं काय, तर फक्त हा कंस राहणार आपला. तर तो लिहिताना असं लिहूया आपण, कारण ती सगळी बेरीजच आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा 1 घेऊया, 1 अधिक टॅन वर्ग थीटा अधिक राहिलेला कोण, हा टॅन थीटा. तर ह्या क्रमाने लिहूया. बेरीज आपण पुढे मागे लिहू शकतो. सुरुवातीला 1 घेतलं, नंतर टॅन वर्ग थीटा, नंतर टॅन थीटा, आणि हे एकमेकाला कॅन्सल झाल्यामुळे छेदामध्ये काहीच राहणार. ओके, छेद एकच राहणार त्याचा. आता 1 अधिक टॅन वर्ग थीटा हे सूत्र आपल्याला माहिती आहे, 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा. तर 1 अधिक टॅन वर्ग थीटा साठी काय लिहूया, सेक वर्ग थीटा अधिक टॅन थीटा. ही आपली काय आलेली आहे, सोपं रूप देऊन डावी बाजू आलेली आहे. आता उजवी बाजू बघा, तर उजवी बाजू पण तीच आहे. उदाहरणामध्ये जर बघितलं तुम्ही, उजवी बाजू बरोबर इथे आहे बघा, सेक वर्ग अधिक टॅन थीटा.
सेक वर्ग थिटा अधिक टॅन थिटा, म्हणजे दोन्ही बाजू समान आलेत म्हणून काय लिहिणार, डावी बाजू बरोबर उजवी बाजू. आणि म्हणून ते उदाहरण परत एकदा इथे लिहायचं, हे सिद्ध झाले, सिद्ध झाले असं लिहू शकतो. हे परत एकदा लिहायचं शेवटी आणि खाली लिहायचं हे सिद्ध झाले. ओके, तर आता पुढे शेवटचं उदाहरण बघूया. तर आता उदाहरण क्रमांक 10 बघूया. उदाहरण क्रमांक 10 मध्ये आपली जी डावी बाजू आहे ती समान दाखवायची आहे कुणाला, उजव्या बाजूला. तर डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे दाखवताना आपण सुरुवात कुठून करूया, तर डाव्या बाजूकडून, म्हणजे असं लिहूया, डावी बाजू बरोबर. आता डाव्या बाजूमध्ये म्हणजे मी आता एकदाच लिहिणार आहे तर डावी बाजू, तर त्याचं पूर्ण उत्तर किती येते बघूया. तर इथे साइन थिटा लिहिला. फक्त आता आपण थोडासा बदल काय करणार आहे, साइन थिटा नंतर अधिक एक लिहिणार आहे. तर पहिल्यांदा अधिक एक लिहूया आणि मग नंतर काय लिहूया, कॉस थिटा. ओके, तर इथे वजा कॉस थिटा हा जो आहे तो असा लिहूया, वजा कॉस थिटा छेद खाली सुद्धा इथे साइन थिटा. ओके, साइन थिटा अधिक कॉस थिटा वजा एक. खाली काही बदल करायचा नाही, फक्त इथं काय केलं, पहिल्यांदा अधिक एक लिहिलं नंतर वजा कॉस थिटा, म्हणजे बेरजेत आपण पहिल्यांदा बेरीज आणि मग वजाबाकी असं लिहू शकतो. ओके, आता याच्यानंतर इथे साइन थिटा अधिक एक वजा कॉस थिटा हा जो अंश आहे पहिल्यांदा वरती मिळाला आपण त्याला परत एकानं गुणायचं. आपल्याला काय लिहायचं इथे, साइन थिटा अधिक एक, इथे जे वजा कॉस थिटा आहे त्या वजा कॉस थिटाच्या ऐवजी इथे काय घ्यायचं, फक्त अधिक कॉस थिटा याने गुणायचं, एवढाच बदल. ओके, म्हणजे हे अंशात गुणलं. आता छेदक काय आहे खाली, साइन थिटा अधिक कॉस थिटा वजा एक, त्याला सुद्धा आता अंशाला आणि छेदाला जर एकाच संख्येनं गुणलं, कशाने गुणलं आपण, ह्या कंसाने गुणलं, मग किंमत बदलू नये म्हणून परत खाली पण त्यानंच गुणायचं, म्हणजे साइन थिटा अधिक एक अधिक कॉस थिटा यानेच गुणायचं. ओके, फक्त याच्यात जरासा क्रम मी मागे पुढे करणार आहे, म्हणजे पुढे जाऊन उत्तर आपल्याला व्यवस्थित येण्यासाठी. इथे काय करणार, तर पहिल्यांदा मी कॉस थिटा लिहितो नंतर अधिक एक लिहितो. ओके, अधिक कॉस थिटा अधिक एक त्यानंच गुणलं, फक्त पहिल्यांदा कॉस थिटा लिहिलं नंतर एक लिहिला, जेणेकरून आपल्याला पुढच्या स्टेप लक्षात येतील काय केले ते. आता इथे एक आपण सूत्र वापरायचं आहे. कुठलं सूत्र वापरणार, तर ए अधिक बी एका कंसामध्ये असेल आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी असेल, पहिल्यांदा ए वजा बी नंतर ए अधिक बी, तर त्याचं उत्तर काय येतं, ए वर्ग वजा बी वर्ग. तर तसंच इथे होणार आहे. समजा पहिल्या वरच्या अंशामध्ये बघा फक्त, तर हा आपला ए आहे आणि हा काय बी आहे, तसंच हा ए आणि हा बी. मग उत्तरात काय येणार, ए वर्ग वजा बी वर्ग. ए म्हणजे कोण, हा इथे. ओके, तर साइन थिटा अधिक एक ए चा वर्ग वजा काय आहे, बी चा वर्ग. बी चा वर्ग म्हणजे हा दुसरा इथला कॉस थिटा दोन्हीकडे असणारा. ओके, तर वजा बी चा वर्ग म्हणजे कॉस थिटाचा वर्ग. सेम सूत्र खाली वापरायचं, म्हणजे खाली कुठलं वापरणार सूत्र, इथे सुद्धा तर हा पहिल्यांदा ए येणार, आता छेदामध्ये तेच करायचं, हा पहिला. ओके, आणि हा दुसरा, म्हणजे हा पहिला ए आणि परत हा बी, मग ए वर्ग वजा बी वर्ग हे सुद्धा या खाली छेदात वापरू. तर काय येणार, साइन थिटा अधिक कॉस थिटा. ओके, हा ए चा वर्ग आणि बी चा वर्ग एक चा वर्ग. आता दुसऱ्यांदा इथे आपण एक सूत्र वापरणार आहे, तर ते सूत्र कुठलं आहे, तर ए अधिक बी चा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2ab. ओके, अधिक बी चा वर्ग. तर हे सूत्र आपण इथे काय करणार आहे, तर इथे आता ते सूत्र वापरूया आपण. इथे सूत्र कसं वापरणार, ए अधिक बी कंसाचा वर्ग, म्हणजे आता इथे ए ची किंमत कुठली आहे, साइन थिटा, म्हणजे साइन थिटाचा वर्ग येणार. परत अधिक 2 गुणिले ए बी, त्यातला ए आहे साइन थिटा आणि बी आहे 1. ओके, तर बी ची किंमत किती आहे, 1. तर 1 न गुणल्यावर काही फरक पडणार नाही, आपण आहे तसं लिहिणार. आणि शेवटी काय असतो, बी चा वर्ग, म्हणजे 1 चा वर्ग किती येणार, 1. आणि मग इकडे आता शेवटचा कॉस वर्ग थिटा, कॉस थिटाचा वर्ग काय येणार, कॉस वर्ग थिटा येणार. ओके, ते झालं. तसंच आता खाली इथे छेदामध्ये इथे सुद्धा काय करणार आपण, ए अधिक बी कंसाचा वर्ग हे सूत्र वापरणार. ए वर्ग म्हणजे साइन थिटा त्याचा वर्ग अधिक 2
ए बी, ए कोण आहे साइन थिटा आणि बी कोण आहे कॉस थिटा, आणि शेवटची कॉस थिटाचा वर्ग इथे बीचा वर्ग, कारण शेवटी बीचा वर्ग असतो त्यामुळे काय लिहिणार इथे कॉस वर्ग थिटा, आणि मग वजा 1चा वर्ग किती येणार 1. तर हे छेदात आलं. आता पुढे याच्यात हे सूत्र लक्षात ठेवा, 1 वजा कॉस वर्ग थिटा, तर त्याचं उत्तर नेहमी काय असतं साइन वर्ग थिटा. ते इथं लिहिलं 1 वजा कॉस वर्ग, किंवा इथून सुरुवात करूया म्हणजे लक्षात येईल आपल्याला. मेन सूत्र हे आहे कुठलं, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. त्यामुळे 1 वजा कॉस वर्ग थिटा ही जी किंमत आहे, कॉस वर्ग थिटा पलीकडे वजाहून वजाकडे जाणार म्हणजे राहणार कोण फक्त साइन वर्ग थिटा. हा 1 कडे आला समजा, 1 वजा कॉस वर्ग थिटा, त्याची किंमत किती येणार साइन वर्ग थिटा. इथे लिहूया 1 वजा कॉस वर्ग थिटा बरोबर साइन वर्ग थिटा. तर याचं उत्तर आता आपण इथे लिहिणार 1 वजा कॉस वर्ग थिटाची किंमत काय येणार साइन वर्ग थिटा वरती अंशात, परत इथं सुद्धा साइनचा वर्ग म्हणजे साइन वर्ग थिटा अधिक 2 साइन थिटा आणि मध्ये अधिक. आता छेदातलं बघूया आपण. छेदात बघा हे वापरायचं आपल्याला साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटाची किंमत किती येणार 1. त्यामुळे हे दोन्ही मिळून याची किंमत येणार 1 अधिक 2 साइन थिटा कॉस थिटा, ही एक किंमत आहे इथे 2 साइन थिटा कॉस थिटा, आणि शेवटचा अजून एक आहे इथे वजा 1. ओके, वजा 1. तर आता बघूया काय काय राहतंय आणखीन. आता हे सोपं रूप होईल थोडस. याच्यात बघा साइन वर्ग थिटा साइन वर्ग थिटा, तर 2 वेळा बेरीज म्हणजे किती येणार 2 साइन वर्ग थिटा अधिक 2 साइन थिटा. ओके, 2 साइन थिटा हे राहिलं इथे 2 साइन थिटा. त्याच्यानंतर खाली बघा 1 आणि वजा 1, 1 वजा 1 0 येणार जाणार ते, आणि खाली छेदात काय राहणार मग 2 साइन थिटा डॉट कॉस थिटा. ओके, मग आता इथे समजा यातनं 2 सामायिक काढला आपण आणि साइन थिटा सुद्धा काय केला 2 साइन वर्ग थिटा पाहिजे इथे, कारण साइन वर्ग थिटा अधिक साइन वर्ग थिटा काय येणार 2 साइन वर्ग थिटा येणार. 2 साइन थिटा यातला सामायिक काढूया आपण, कारण इथे वर्ग आहे बघा दोन्हीकडे, त्यामुळे ते वर्ग असलं पाहिजे. साइन थिटा जर समजा यातून सामायिक काढला 2 आणि साइन थिटा, तो वर्ग म्हणजे इथे 2 आहे, त्यातला एक सामायिक काढला आपण म्हणजे एक काय होणार शिल्लक राहणार, म्हणजे आतमध्ये कोण शिल्लक राहणार इथे या 2 पैकी एक म्हणजे कोण वर्ग आहे. वर्ग म्हणजे तो 2 वेळा गुणाकार आहे, त्यातला एक सामायिक काढला एक राहिला, 2 ऑलरेडी बाहेर काढले, यातले पण 2 बाहेर काढलेत. साइन थिटा सुद्धा सामायिक घेतला म्हणजे किती राहणार साइन थिटा अधिक 1 आणि खाली 2 साइन थिटा, खाली हा छेद आहे तो डॉट कॉस थिटा. मग आता काय होईल बघा याच्यात, तर 2 साइन थिटाला हे 2 साइन थिटा काय होतील कॅन्सल होतील आणि फक्त हे राहील. फक्त हे असं लिहूया 1 अधिक साइन थिटा राहिला वरती अंशात आणि छेदात काय राहिलं कॉस थिटा. याला अजूनही सोपं रूप देता येईल आपल्याला. तर छेद कॉस थिटा आहे तर दोघांना पण द्या, म्हणजे 1 ला पण द्या आणि साइनला पण, म्हणजे 1 छेद कॉस थिटा अधिक साइन थिटा छेद कॉस थिटा. तर 1 छेद कॉस थिटा म्हणजे 1 छेद कॉसचा अर्थ काय होतो सेक थिटा अधिक साइन थिटा छेद कॉस थिटा. साइन छेद कॉस काय येतं उत्तर नेहमी टॅन थिटा. तर डावी बाजू काय आली आपली, डावी बाजू बरोबर सेक थिटा अधिक टॅन थिटा आले. तर तेवढीच उजवी बाजू येते का, म्हणून उजवी बाजू बरोबर, तर उजव्या बाजूला काय दिलं बघा सोपं रूप आहे थोडस 1 छेद सेक थिटा वजा टॅन थिटा. 1 छेद सेक थिटा वजा टॅन थिटा. हे सोडवताना सेक थिटा वजा टॅन थिटा त्याच्या बरोबर विरुद्ध घ्यायचा, म्हणजे कोण घेणार सेक थिटा वजाच्या ऐवजी काय घ्यायचं इथल्या अधिक टॅन थिटा. आता किंमत बदलू नये म्हणून जे अंश छेदात केलं तेच वरती अंशात करा, म्हणजे सेक थिटा अधिक टॅन थिटा, म्हणजे अंशाला आणि छेदाला ह्या समान अंशानं गुणायचं. कुठल्याही संख्येला 1 न गुणलं तेच येणार, म्हणजे काय येणार सेक थिटा अधिक टॅन थिटा. आणि आता खाली हे सूत्र वापरायचं मगाशी वापरलेलं ए वजा बी, सॉरी असं
ए वजा बी एका कंसात ए अधिक बी एका कंसात उत्तर काय येणार ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग येणार हा ए झाला दोन्हीकडे आणि हा बी ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे सेक वर्ग थिटा वजा टॅन वर्ग थिटा ओके बरोबर मग आता वरचा आहे तसं सेक थिटा अंश आहे तसा लिहिला अधिक टॅन थिटा आता हे सूत्र माहिती आहे आपल्याला एक अधिक टॅन वर्ग थिटा किती येतो सेक वर्ग थिटा म्हणून सेक वर्ग थिटा बरोबर समजा हा टॅन वर्ग सेक वर्ग कडे आणला तर सेक वर्ग थिटा वजा टॅन वर्ग थिटा बरोबर किती येणार हा राहिलेला एक त्यामुळे या छेदाची किंमत किती येणार सांगा एक येणार थोडक्यात किती आलं ते उत्तर सेक थिटा अधिक टॅन थिटा म्हणून डावी बाजू बरोबर ही उजवी बाजू आली उजवी बाजू तर बघा डावी बाजू जी आली होती सेक थिटा अधिक टॅन थिटा तीच उजवी बाजू आलेली म्हणजे डाव्या बाजू आणि उजव्या बाजूचं उत्तर काय आलेलं आहे समान आलेलं आहे म्हणून आपण काय म्हणणार तर जे सिद्ध करायचं आहे ते सगळ्यात शेवटी खाली लिहा हे परत एकदा लिहून काढा खाली हे सिद्ध झाले असं लिहा तिथे शेवटी तर इथे त्यातली 10 उदाहरणं जी आहेत ती आपली सगळी पूर्ण झालेली पुढचे जे शाब्दिक उदाहरण आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू थँक्यू